भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, लोकशाही राणाभाऊ साठ्यांचं जय हो, छत्रपती शाहू महाराजांचं जय हो। कोल्हापुरातील बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी इथल्या शाखेवर दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या वतीनं आज तिरडी मोर्चा काढण्यात आला। बँक ऑफ इंडियामध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले यांचे या बँकेत खाती आहेत। संबंधित लोक फक्त बहुजन समाजाचे तसेच भटकी समाजाचे असल्या कारणानं त्यांच्या कर्जाच्या अर्जाची चौकशी न करता त्यांना या बँकेतून हाकललं जातं। या प्रकारची चौकशी केल्यास पोलिसांची भीती दाखवली जाते। राजकीय गुन्हेगारांची ओळख असल्याची धमकी सुद्धा बँकेच्या खातेदारांना दिली जात असल्याचा आरोप सुद्धा दलित महासंघाने केला आहे। आम्ही शासनाच्या ज्या पंतप्रधान योजना आहे किंवा मुख्यमंत्री योजना आहे यातून महाराष्ट्रातील किंवा भारतातील नागरिकांना पंतप्रधानांनी असा आदेश जारी करण्यात आलेला आहे की प्रत्येकी छोटे उद्योग व्यावसायिक आहेत त्यांना 1 लाखापासून 50 लाखापर्यंत 25%, 35% ते 50% पासून सबसिडी देऊन कर्ज वाटप करा व छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायिकांना प्रोत्साहित करा। आणि बँकेला तसे अधिकारही देण्यात आलेले आहे। छोट्याच्या व मोजक्या कागदावर ती कर्ज देण्यासाठी देण्यात आलेले आहे। बँक ऑफ इंडियाचे अजय उपाध्ये हे पंतप्रधानांनी जे आदेशांनी 4 लागू केले आहेत कर्ज प्रकरणाचे ते भारतात पूर्ण ठिकाणी व्यवस्थितरित्या लागू आहेत, पण कोल्हापूर जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाचे अजय उपाध्ये हे विनाकारण कोणत्या ना कोणत्या प्रकारे बहुजन समाजाची लोक बघितली की अर्ज नाकारतात, क्युरी करतात, म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही आज हा मोर्चा काढला। जवळजवळ आमची आता कोल्हापूर जिल्ह्यातली या बँक ऑफ इंडियाला कुठल्याही बँकेला नॅशनल बँकेला जर कोल्हापूर जिल्ह्याला कुठल्या कर्ज प्रकरण द्यायचं असेल पंतप्रधान आदेशाचे 4 तर ते प्रकरणची बैठक पहिला बँक ऑफ इंडियामध्ये होते आणि मग त्यानंतर ते आदेश प्राप्त होतात। इथं या बँक ऑफ इंडियात ते प्रकरण नाकारण्यात येतात। जवळजवळ 1,500 आज प्रलंबित राहिल्यामुळे बँक ऑफ इंडियावर आम्ही आज मोर्चा काढण्यात आला।